अंतिम टप्प्यात आलेली आहे। अवघा एक दिवस उरलेला आहे आणि प्रत्येक उमेदवार हा मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतोय। विशेष म्हणजे वेगवेगळे फंड देखील वापरले जात आहेत। हा प्रचार कशा पद्धतीने झाला, माझ्यासोबत ज्योतिताई आहेत, काय सांगाल, कशा पद्धतीने प्रचार झालाय आणि लोकांपर्यंत कसे पोहोचलाय? ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये आम्ही आजपर्यंत साहेबांनी केलेली विकास कामं, साहेबांनी दूरदृष्टीने राबवलेल्या अनेक योजना आणि आमच्याकडे असणारं पुढचं विकासाचं व्हिजन या गोष्टी घेऊन गेलेलो आहोत आणि सुदैवाने मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। आणि या प्रतिसादावरून मला लक्षात आलेलं आहे की साहेबांना जाऊन 2 वर्ष जरी झालेलं असलं तरी समाजाच्या मनात साहेब आजही कायम आहेत। मात्र दुसरा एक फॅक्टर समोर येतोय की मराठा समन्वयक असलेल्यांनी अपक्ष उमेदवार असल्या आणि जगताप यांना पाठिंबा दिल्याचं सांगितलं जातं आणि सांगावा आलाय अशा पद्धतीचा कांगावा केला जातो, नेमकं काय? याच्या बाबतीमध्ये मी एक म्हणेन की हे मराठा समन्वयक ज्यांचे समन्वयक म्हणवतात तर त्यांनी ते आधी स्पष्ट केलं पाहिजे की हा अधिकार त्यांना कुणी दिलेला आहे आणि सांगावा आलाय असं जे आपण म्हणताय तर सांगावा मग तो नेमका कुणाचा आलेला आहे। कारण मनोजदादांनी कालपर्यंत कुठेही असं स्टेटमेंट केलेलं नाही की त्यांनी कोणत्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे। रादर त्यांचं असंच विधान आहे की महाराष्ट्रामध्ये मी कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही। त्यामुळे असा जर काही सांगावा दिलेला असेल तर त्यांच्याकडनं स्पष्ट भूमिका होणं गरजेचं आहे। आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी आज सगळ्यांपुढे मांडू इच्छिते की मनोजदादा एक सामाजिक चळवळ घेऊन जात आहेत। तिचा बेस आहे मराठा आरक्षण। मेटे साहेबांनी देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती हयात विधिमंडळात आणि रस्त्यावरची लढाई लढलेली आहे आणि केवळ मराठा आरक्षण नाही तर संपूर्ण सामाजिक प्रश्नांवरती ते अग्रेसर राहिलेले आहेत आणि त्यांचं कर्तृत्व फक्त बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, अवघ्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्राने ते सगळं अनुभवलेलं पण आहे। मग अशा परिस्थितीमध्ये एका सामाजिक चळवळ करणाऱ्या किंवा चालविलेल्या नेत्याच्या निधनापश्चात त्याच्या वारसाच्या विरुद्ध जर कुणाला भूमिका घ्यायची असेल तर ती स्पष्टपणे घेतली जाणं गरजेचं आहे आणि जर ती घेतली जात नसेल तर तसंही ते स्पष्ट होणं गरजेचं आहे। आणि माझी ठाम खात्री आहे की जेव्हा एक सामाजिक चळवळ म्हणून मनोजदादा पुढे नेत आहेत आणि त्याच सामाजिक चळवळीच्या नेत्याची मी पत्नी आहे, त्यामुळे माझ्या विरोधामध्ये ते भूमिका घेणार नाहीत याची मला 100% खात्री आहे। मात्र जे आज समन्वयक म्हणून फिरत आहेत ते गावागावामध्ये जात आहेत, अशा पद्धतीने सांगितलं जाते मत विभाजन होऊ देऊ नका असं देखील सांगितलं जाते, नेमकं याच्याकडे कसं पाहत आहे? आणि जे उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांच्या पाठिंब्याच्या बाबतीत सगळं बोललं जातं। हेच मला आपल्याला सांगायचं आहे की कुठलीही निवडणूक केवळ आणि केवळ जातीभोवती फिरता कामा नये, जातीवरती मतही मागता कामा नयेत आणि जातीवरती मतदानही होता कामा नये। आणि तसं जर होत असेल तर हे फक्त बीड नाही तर ते महाराष्ट्रासाठी देखील घातक ठरेल। आणि इथे मग परत तोच प्रश्न येतो की हे ठराविक समन्वयकच जातीचं प्रतिनिधित्व करतायत का? जर फक्त मराठा जातीपुरतंच ते आम्ही मराठा जातीचे समन्वयक म्हणून फिरत असतील किंवा ती भूमिका मांडत असतील तर बीड तालुक्यामध्ये किती मराठा जातीचे लोक आहेत, त्यांचं हे सर्वसमावेशक प्रतिनिधित्व आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांना हा अधिकार कुणी दिलेला आहे? विभाजन होऊ देऊ नका ही भूमिका चांगली आहे, परंतु कुणाच्या तरी एकाच्या बाजूने जेव्हा तुम्ही जात म्हणून पुढे येताय, जात म्हणून पुढे येत असताना तुम्ही आजपर्यंत जातीच्या हिताची कोणती भूमिका घेतलेली आहे? फार मागे जायचं कारण नाही आहे। लोकसभेच्या वेळेसच तुमचा अपीरन्स कुठे होता, तुम्ही काय भूमिका घेतलेली होती? आणि तसंही असताना जर अशी भूमिका घेतली जात असेल तर मी म्हणेन की केवळ आणि केवळ तो मेटे साहेबांचं नाव पुसून टाकण्याचा मग तो अश्लाघ्य प्रयत्न होतोय। आता लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाच्या कशा भूमिका होत्या ह्या देखील लोकांनी पाहिल्या होत्या। काय वाटतं तुम्हाला, ज्यांच्या बाबतीत पाठिंब्याचा विचार केला जातो त्यांची भूमिका कशी होती आणि एकंदरीतच या लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा आता ते मराठा कार्ड म्हणून खेळायचा प्रयत्न केला? तो मुळात आमचा विषयच नाही आहे। मी सातत्याने सांगते आहे की जात म्हणून आम्ही पुढे येत नाही आहोत, जात म्हणून आम्ही उमेदवारी करत नाही आहोत। मेटे साहेबांचं योगदान सर्व समाजामध्ये आहे आणि 2014 पासून या मतदारसंघामध्ये केलेली बांधणी आहे, विकास कामं आहेत, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही आमची उमेदवारी करतो आहोत। त्यामुळे जर जात म्हणून असं ते त्यांच्याकडनं ही भूमिका घेतली जात असेल तर निश्चितच त्यांनी हेही सांगितलं पाहिजे की लोकसभेच्या वेळेस त्यांची जात म्हणून भूमिका काय होती आणि आज देखील जातीच्या हितासाठी ते काय करत आहेत। शेवटी जातीच्या हितासाठी मेटे साहेब मातीमध्ये गेलेले आहेत। नेमकं याच संदर्भात आरोप करत असताना सुरेश नवले यांनी आरोप केला की तुम्ही फडणवीसांचे उमेदवार आहात, त्यांनी सांगितलं म्हणून उभा केलं जाते, तिकडून ऐकून हे फोडण्याचं प्रकरण केलं जातं। त्याचबरोबर हरियाणा पॅटर्नचा देखील वारंवार उल्लेख केला जातो। हे
नवले साहेबांजवळ बोलत असताना काय आधार आहे मला कल्पना नाही. आणि हा देखील एक राजकारणातला किळसवाना प्रकार आपण म्हणूया की जो इतरांच्या कुणाच्या तरी सांगण्यावरून म्हणजे शिवसंग्रामला किंवा माझ्या उमेदवारीला धक्का किंवा हानी पोचवण्यासाठी हेतू पुरस्पर केला जातोय. आपण दुसऱ्या बाजूने विचार करूया. दुसऱ्या बाजूने असंही म्हणता येईल की त्यांची उमेदवारी कुणाच्या तरी सांगण्यावरून आहे, कुणाच्या तरी सांगण्यावरून ती पुरस्कृत केली गेलेली आहे. निवडणूक म्हटल्यानंतर उमेदवारी ही असतेच. आणि आज आम्ही हे सांगत नाही आहोत. आम्ही डिसेंबर 2022 मध्ये जाहीर केलेलं होतं की शिवसंग्राम बीड विधानसभा लढणार आहे. आणि तेव्हापासून आम्ही सातत्याने ह्या भूमिकेवरती ठाम राहिलेलो आहोत, कारण आमच्या भूमिकेला काही ठोस आधार आहे. आम्ही गेल्या काही महिन्यांमध्ये आमच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटलेले नाही आहेत. मात्र मनोज दादांनी अद्यापर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही. पण इथं तसा पद्धतीने मेसेज दिला जातो. आज मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यात आहेत. काय त्यांच्याकडून अपेक्षा असेल आणि हे जे कन्फ्युजनचं वातावरण आहे, संभ्रमाचं वातावरण आहे, कसं दूर केलं पाहिजे आणि यात क्लॅरिटी कशी आली पाहिजे? आमची एकच विनंती आहे की मनोज दादांनी यामध्ये ठोस भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी आजपर्यंत हे कुठेही सांगितलेलं नाही की मी महाराष्ट्रभरामध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. जर दिलेला नसेल तर मग महाराष्ट्राच्या ऐवजी बीडचा अपवाद का? अख्खा महाराष्ट्र बघतोय तुमच्याकडे. मग बीडचा जर आपण अपवाद करणार असाल तर बीडचा अपवाद करत असताना इथे देखील एक ठोस भूमिका घेऊन आणि ती तार्किक मुद्द्यांच्या आधारे पुढे जाहीर झाली पाहिजे. समाजाला वेठीस धरणं, सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठा निर्माण करणं या मतदारसंघामध्ये आणि कुठंतरी मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज अशा पद्धतीचं कुठं राजकारण, ओबीसी हा वादच मुळात समाजविघातक आहे आणि तसं कुठेही नाही. हे मला माझ्या दौऱ्याच्या दरम्यान मी अनुभवले. मी आपल्याला उदाहरणादाखल अनेक गावं सांगू शकते. सगळ्यात शेवटचा माझा प्रचार जो संपला तो आमचा शिरूर सर्कलमध्ये संपलेला आहे. आणि तिथे अवळवाडी एक गाव आहे, ती ग्रुप ग्रामपंचायत आहे. त्या ग्रुप ग्रामपंचायतीमधल्या ग्रामस्थांनी मतदारांनी ज्या पद्धतीने स्वागत केलं, ज्या पद्धतीने तिथे त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्याच्यावरून हे लक्षात येतं की असा निदान मेटे साहेबांच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये मेटे साहेबांचं सर्व समाजाप्रती असणारं योगदान विचारात घेऊन तो वाद नाही आहे. त्याचप्रमाणे इकडे आपण घाटावरचं जर बघितलं तर तांदळवाडी घाटमध्ये एक रानमारे वस्ती आहे. तिथे देखील धनगर समाजाच्या वतीने जे स्वागत झालं, ज्या प्रतिक्रिया अनुभवण्यास आल्या, तेही पाहता आपल्या लक्षात येतं की इथे हा असा वाद नाही. हा वाद काही जणांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी निर्माण केलेला आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम ह्या दोन्ही समाजावर होणार आहेत, जे उगवत्या पिढीला अतिशय घातक ठरणार आहेत. प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. अवघा उद्याचाच एक दिवस उरलेला आहे. विजयाचं समीकरण आणि गणित कशा पद्धतीने जुळवलं गेले आणि 23 तारखेला दिवस कसा असेल, नेमकं कशा पद्धतीने? आम्ही अत्यंत आशावादी आहोत आणि कोणतीही निवडणूक ही जिंकण्यासाठी लढायची असते. आणि ज्या दिवशी आम्ही नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे त्या दिवसापासून आम्ही हे ठरवलेलं आहे की आम्ही ही निवडणूक केवळ आणि केवळ जिंकण्यासाठी लढवतोय. साहेबाचं स्वप्न पूर्ण होईल असं वाटतंय? 100% होईल. आणि त्यामागचं कारण असं आहे की साहेबांप्रती लोकांचं असलेलं प्रेम, अनेक वर्षांचं साहेबांचं काम आणि ताईंनी 2 वर्षामध्ये त्या कामाला पुढं नेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि तो बऱ्याच अंशी यशस्वी झालेला आहे. लोकांच्या जनसामान्याच्या मनामध्ये एक चांगली प्रतिमा तयार झालेली, त्या प्रतिमेच्या आधारावरच आम्ही निवडणूक जिंकणार आहेत. संभ्रम मराठा समाजातला दूर झाला पाहिजे का आणि तो कशा पद्धतीने झाला पाहिजे? मराठा समाजामध्ये कुठेही संभ्रम नाही. गेले अनेक वर्षे मराठा समाजासाठी काम करणारे लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांचं अंतही समाजासाठी झालेला आहे. आणि आज गावखेड्यामध्ये फिरत असताना साहेबाला श्रद्धांजली म्हणून प्रत्येक मराठा समाजातील माणूस, मराठा समाजातीलच नव्हे पूर्ण समाज पूर्ण ताकदीनिशी ताईच्या पाठीशी आहे. कशा पद्धतीने तयारी झाली आणि 23 तारखेचा गुलाल कसा असेल? गेली 8 ते 10 दिवसापासून आम्ही ताईच्या मार्गदर्शनाखाली ताईच्या सोबत आम्ही गावखेड्यामध्ये फिरतोय. प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोहोचलोय आणि प्रत्येक घराघरापर्यंत आमचा प्रचार आता पूर्ण झाला आहे. आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आम्ही आणि आम्हाला खात्री आहे की नक्कीच बीड विधानसभा मतदारसंघामध्ये ताईच्या नावानं गुलाल लागेल. मनोज दादा आज बीड जिल्ह्यात येतात, काय अपेक्षा त्यांच्याकडनं आणि कशा पद्धतीनं त्यांना तुम्ही साकडं घालला? मनोज दादा बीड जिल्ह्यामध्ये आहेत. निवडणुकीचा काळ आहे, 2 दिवसानंतर मतदान आहे. अशा परिस्थितीमध्ये मनोजदादा जे आत्महत्याग्रस्त यांना सांत्वनासाठी येत आहेत, मनोजदादांना माझी आजच्या निमित्तानं अशी विनंती आहे की जे समन्वयक नावाचे जे इथं लोक काम करत आहेत, मनोजदादांच्या नावाचा गैरवापर करतायत, मनोजदादांना प्रत्यक्ष ते बदनाम करतायत. मेटे साहेबांनंतर मराठा समाजासाठी गर्दी जमवणारा नेता म्हणून जी मनोजदादांची इमेज आहे, ती इमेज डागाळण्याचं काम त्यांची ही चांडाळ चौकडी करते. त्यांचं नाव का वापरते
नाव वापरल्यानंतरही त्याचा खुलासा होत नाही. दादांचा स्वभाव असा आहे की ते कुणाला दुखवत नाही. समाजातला प्रत्येक माणूस ते त्यांच्या स्वतःच्या लेकरासारखं समजतात. अशामुळं परंतु प्रत्यक्ष ज्या माणसांनी या मुंबईच्या वेशीवर लाखो करोडो लोक जमा केले, महाराष्ट्र शासन हादरून टाकलं, त्या लोकांना हे 10-15 लोक बदनाम करतायत, त्यांच्या नावाचा गैरवापर करतायत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यामुळं लोकांना कदाचित असं वाटू शकतं की हे दादांनी संभ्रम निर्माण केला आहे. आम्हाला खात्री की मनोज दादांनी हा संभ्रम निर्माण केलेला नाही आहे, परंतु ज्यांनी निर्माण केला आहे त्यांना कुठंतरी चाप बसला पाहिजे या मताचं मी. राजकीय स्वार्थासाठी कुठेतरी समाजाला वेठीस धरणं आणि समाजाची प्रतिष्ठेची ही निवडणूक तयार करणं अशा पद्धतीचं वातावरण सुरू आहे का, आणि हे कितपत योग्य? काय माहिती आहे का, एकतर एका जातीवर एका समाजावर निवडणूक जिंकता येत नाही हे मनोज दादांनी स्वतः सांगितलेलं, आणि तेवढं राजकीय आकलन आम्हाला पण आहे. परंतु विषय असा आहे की हे समाजाचे ठेकेदार झाले कधी आणि ह्यांना केलं कुणी, हा खरा प्रश्न आहे. मग आम्ही ह्यांच्या वतीने बोलतो आणि समाजाला बोलतो म्हणजे काय? म्हणजे एक 10-5 लोक किंवा 25 असू द्या, 5 असू द्या, कुणीही कुठल्या जातीचा मालक होऊ शकत नाही. सरंजामशाही केव्हाच बुडालेली आहे. आता लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये असले प्रकार अतिशय निंदनीय असं माझं मत आहे. आपण पाहतोय हे शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि उमेदवार ज्योतिताई मेटे होत्या. एकंदरीतच बीड विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाची भूमिका घेतलेली आहे त्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी जे चित्र स्पष्ट आहे ते क्लिअर कट करावं आणि जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम देखील दूर करावा. एवढंच नाही तर जातीचे ठेकेदार होऊन जे कोणी मिरवत आहेत त्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टीका अस्त्र डागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कॅमेरा प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे. अवघा 1 दिवस उरलेला आहे आणि प्रत्येक उमेदवार हा मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतोय. विशेष म्हणजे वेगवेगळे फंड देखील वापरले जात आहेत. हा प्रचार कशा पद्धतीने झाला? माझ्यासोबत ज्योतिताई आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने प्रचार झालाय आणि लोकांपर्यंत कसे पोहोचलाय? ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये आम्ही आजपर्यंत साहेबांनी केलेली विकास कामं, साहेबांनी दूरदृष्टीने राबवलेल्या अनेक योजना आणि आमच्याकडे असणारं पुढचं विकासाचं व्हिजन या गोष्टी घेऊन गेलेलो आहोत. आणि सुदैवाने मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आणि या प्रतिसादावरनं मला लक्षात आलेलं आहे की साहेबांना जाऊन 2 वर्ष जरी झालेलं असलं तरी समाजाच्या मनात साहेब आजही कायम आहेत. मात्र दुसरा एक फॅक्टर समोर येतोय की मराठा समन्वयक असलेल्यांनी अपक्ष उमेदवार असलेल्या आणि जगताप यांना पाठिंबा दिल्याचं सांगितलं जातं आणि सांगावा आला आहे अशा पद्धतीचा कांगावा केला जातो. नेमकं काय याच्या बाबतीमध्ये मी एक म्हणेन की हे मराठा समन्वयक ज्यांचे समन्वयक म्हणवतात तर त्यांनी ते आधी स्पष्ट केलं पाहिजे की हा अधिकार त्यांना कुणी दिलेला आहे आणि सांगावा आला आहे असं जे आपण म्हणतायत तर सांगावा मग तो नेमका कुणाचा आलेला आहे. कारण मनोजदादांनी कालपर्यंत कुठेही असं स्टेटमेंट केलेलं नाही की त्यांनी कोणत्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. रादर त्यांचं असंच विधान आहे की महाराष्ट्रामध्ये मी कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे असा जर काही सांगावा दिलेला असेल तर त्यांच्याकडनं स्पष्ट भूमिका होणं गरजेचं आहे. आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी आज सगळ्यांपुढे मांडू इच्छिते की मनोजदादा एक सामाजिक चळवळ घेऊन जात आहेत. तिचा बेस आहे मराठा आरक्षण. मेटे साहेबांनी देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती हयात विधिमंडळात आणि रस्त्यावरची लढाई लढलेली आहे. आणि केवळ मराठा आरक्षण नाही तर संपूर्ण सामाजिक प्रश्नांवरती ते अग्रेसर राहिलेले आहेत. आणि त्यांचं कर्तृत्व फक्त बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, अवघ्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्राने ते सगळं अनुभवलेलं पण आहे. मग अशा परिस्थितीमध्ये एका सामाजिक चळवळ करणाऱ्या किंवा चालविलेल्या नेत्याच्या निधनापश्चात त्याच्या वारसाच्या विरुद्ध जर कुणाला भूमिका घ्यायची असेल तर ती स्पष्टपणे घेतली जाणं गरजेचं आहे. आणि जर ती घेतली जात नसेल तर तसंही ते स्पष्ट होणं गरजेचं आहे. आणि माझी ठाम खात्री आहे की जेव्हा एक सामाजिक चळवळ म्हणून मनोजदादा पुढे नेत आहेत आणि त्याच सामाजिक चळवळीच्या नेत्याची मी पत्नी आहे त्यामुळे माझ्या विरोधामध्ये ते भूमिका घेणार नाहीत याची मला 100% खात्री आहे. मात्र जे आज समन्वयक म्हणून फिरत आहेत ते गावागावामध्ये जात आहेत अशा पद्धतीने सांगितलं जाते. मत विभाजन होऊ देऊ नका असं देखील सांगितलं जातं. नेमकं याच्याकडे कसं पाहत आहे? कारण जे उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांच्या पाठिंब्याच्या बाबतीत सगळं बोललं जातं. हेच मला आपल्याला सांगायचं आहे की कुठलीही निवडणूक केवळ आणि केवळ जातीभोवती फिरता कामा नये, जातीवरती मतही मागता कामा नयेत आणि जातीवरती मतदानही होता कामा नये. आणि तसं जर होत असेल तर हे फक्त बीड नाही तर ते महाराष्ट्रासाठी देखील घातक ठरेल. आणि इथे मग परत तोच प्रश्न येतो की हे ठराविक समन्वयकच जातीचं प्रतिनिधित्व करतायत का? जर फक्त मराठा जातीपुरतंच ते आम्ही मराठा जातीचे समन्वयक म्हणून फिरत असतील किंवा ती भूमिका मांडत असतील तर बीड तालुक्यामध्ये
किती मराठा जातीचे लोक आहेत, त्यांचं हे सर्वसमावेशक प्रतिनिधित्व आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांना हा अधिकार कुणी दिलेला आहे. विभाजन होऊन देऊ नका ही भूमिका चांगली आहे, परंतु कुणाच्या तरी एकाच्या बाजूने जेव्हा तुम्ही जात म्हणून पुढे येत असताना तुम्ही आजपर्यंत जातीच्या हिताची कोणती भूमिका घेतलेली आहे? फार मागे जायचं कारण नाही आहे. लोकसभेच्या वेळेसच तुमचा अपीरन्स कुठे होता, तुम्ही काय भूमिका घेतलेली होती? आणि तसंही असताना जर अशी भूमिका घेतली जात असेल तर मी म्हणेन की केवळ आणि केवळ तो मेटे साहेबांचं नाव पुसून टाकण्याचा मग तो अश्लाघ्य प्रयत्न होतोय. आता लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाच्या कशा भूमिका होत्या ह्या देखील लोकांनी पाहिल्या होत्या. काय वाटतं तुम्हाला, ज्यांच्या बाबतीत पाठिंब्याचा विचार केला जातो त्यांची भूमिका कशी होती, आणि एकंदरीतच या लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा आता ते मराठा कार्ड म्हणून खेळायचा प्रयत्न केला? तो मुळात आमचा विषयच नाही आहे. मी सातत्याने सांगते आहे की जात म्हणून आम्ही पुढे येत नाही आहोत, जात म्हणून आम्ही उमेदवारी करत नाही आहोत. मेटे साहेबांचं योगदान सर्व समाजामध्ये आहे आणि 2014 पासून या मतदारसंघामध्ये केलेली बांधणी आहे, विकास कामं आहेत, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही आमची उमेदवारी करतो आहोत. त्यामुळे जर जात म्हणून असं ते त्यांच्याकडनं ही भूमिका घेतली जात असेल तर निश्चितच त्यांनी हेही सांगितलं पाहिजे की लोकसभेच्या वेळेस त्यांची जात म्हणून भूमिका काय होती आणि आज देखील जातीच्या हितासाठी ते काय करत आहेत. शेवटी जातीच्या हितासाठी मेटे साहेब मातीमध्ये गेलेले आहेत. नेमकं याच संदर्भात आरोप करत असताना सुरेश नवले यांनी आरोप केला की तुम्ही फडणवीसांचे उमेदवार आहात, त्यांनी सांगितलं म्हणून उभा केलं जाते, तिकडून ऐकून हे फोडण्याचं प्रकरण केलं जातं. त्याचबरोबर हरियाणा पॅटर्नचा देखील वारंवार उल्लेख केला जातो. हे नवले साहेबांजवळ बोलत असताना काय आधार आहे मला कल्पना नाही, आणि हा देखील एक राजकारणातला किळसवाना प्रकार आपण म्हणूया की जो इतरांच्या कुणाच्या तरी सांगण्यावरून म्हणजे शिवसंग्रामला किंवा माझ्या उमेदवारीला धक्का किंवा हानी पोचवण्यासाठी हेतुपुरस्पर केला जातोय. आपण दुसऱ्या बाजूने विचार करूया. दुसऱ्या बाजूने असंही म्हणता येईल की त्यांची उमेदवारी कुणाच्या तरी सांगण्यावरून आहे, कुणाच्या तरी सांगण्यावरून ती पुरस्कृत केली गेलेली आहे. निवडणूक म्हटल्यानंतर उमेदवारी ही असतेच आणि आज आम्ही हे सांगत नाही आहोत. आम्ही डिसेंबर 2022 मध्ये जाहीर केलेलं होतं की शिवसंग्राम बीड विधानसभा लढणार आहे आणि तेव्हापासून आम्ही सातत्याने ह्या भूमिकेवरती ठाम राहिलेलो आहोत, कारण आमच्या भूमिकेला काही ठोस आधार आहे. आम्ही गेल्या काही महिन्यांमध्ये आमच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटलेले नाही आहेत. मात्र मनोज दादांनी अद्यापर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही, पण इथं तसा पद्धतीने मेसेज दिला जातो. आज मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यात आहेत, काय त्यांच्याकडून अपेक्षा असेल आणि हे जे कन्फ्युजनचं वातावरण आहे, संभ्रमाचं वातावरण आहे, कसं दूर केलं पाहिजे आणि यात क्लॅरिटी कशी आली पाहिजे? आमची एकच विनंती आहे की मनोज दादांनी यामध्ये ठोस भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी आजपर्यंत हे कुठेही सांगितलेलं नाही की मी महाराष्ट्रभरामध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. जर दिलेला नसेल तर मग महाराष्ट्राच्या ऐवजी बीडचा अपवाद का? अख्खा महाराष्ट्र बघतोय तुमच्याकडे. मग बीडचा जर आपण अपवाद करणार असाल तर बीडचा अपवाद करत असताना इथे देखील एक ठोस भूमिका घेऊन आणि ती तार्किक मुद्द्यांच्या आधारे पुढे जाहीर झाली पाहिजे. समाजाला वेठीस धरणं, सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठा निर्माण करणं या मतदारसंघामध्ये आणि कुठंतरी मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज अशा पद्धतीचं कुठं राजकारण, ओबीसी हा वादच मुळात समाजविघातक आहे आणि तसं कुठेही नाही. हे मला माझ्या दौऱ्याच्या दरम्यान मी अनुभवले. मी आपल्याला उदाहरणादाखल अनेक गावं सांगू शकते. सगळ्यात शेवटचा माझा प्रचार जो संपला तो आमचा शिरूर सर्कलमध्ये संपलेला आहे आणि तिथे अवळवाडी एक गाव आहे, ती ग्रुप ग्रामपंचायत आहे. त्या ग्रुप ग्रामपंचायतीमधल्या ग्रामस्थांनी मतदारांनी ज्या पद्धतीने स्वागत केलं, ज्या पद्धतीने तिथे त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्याच्यावरून हे लक्षात येतं की असा निदान मेटे साहेबांच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये मेटे साहेबांचं सर्व समाजाप्रती असणारं योगदान विचारात घेऊन तो वाद नाही आहे. त्याचप्रमाणे इकडे आपण घाटावरचं जर बघितलं तर तांदळवाडी घाटमध्ये एक रानमारे वस्ती आहे. तिथे देखील धनगर समाजाच्या वतीने जे स्वागत झालं, ज्या प्रतिक्रिया अनुभवण्यास आल्या, तेही पाहता आपल्या लक्षात येतं की इथे हा असा वाद नाही. हा वाद काही जणांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी निर्माण केलेला आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम ह्या दोन्ही समाजावर होणार आहेत, जे उगवत्या पिढीला अतिशय घातक ठरणार आहेत. प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. अवघा उद्याचाच एक दिवस उरलेला आहे. विजयाचं समीकरण आणि गणित कशा पद्धतीने जुळवलं गेले आणि 23 तारखेला दिवस कसा असेल, नेमकं कशा पद्धतीने? आम्ही अत्यंत आशावादी आहोत आणि कोणतीही निवडणूक ही जिंकण्यासाठी लढायची असते आणि ज्या दिवशी आम्ही नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे त्या दिवसापासून आम्ही हे ठरवलेलं आहे की आम्ही ही निवडणूक केवळ आणि केवळ जिंकण्यासाठी लढवतोय. साहेबाचं स्वप्न पूर्ण होईल असं वाटतंय? 100% होईल आणि त्यामागचं कारण असं आहे की साहेबांप्रती लोकांचं असलेलं प्रेम, अनेक वर्षांचं साहेबांचं काम आणि ताईंनी 2 वर्षामध्ये त्या कामाला पुढं नेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि तो बऱ्याच अंशी यशस्वी झालेला आहे. लोकांच्या जनसामान्याच्या मनामध्ये एक चांगली प्रतिमा तयार झालेली, त्या प्रतिमेच्या आधारावरच आम्ही निवडणूक जिंकणार आहेत. संभ्रम मराठा समाजातला दूर झाला पाहिजे का आणि तो कशा पद्धतीने झाला पाहिजे? मराठा समाजामध्ये कुठेही संभ्रम नाही.
गेले अनेक वर्षे मराठा समाजासाठी काम करणारे लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांचं अंतही समाजासाठी झालेला आहे. आणि आज गावखेड्यामध्ये फिरत असताना साहेबाला श्रद्धांजली म्हणून प्रत्येक मराठा समाजातील माणूस, मराठा समाजातीलच नव्हे पूर्ण समाज पूर्ण ताकदीनिशी ताईच्या पाठीशी आहे. कशा पद्धतीने तयारी झाली आणि 23 तारखेचा गुलाल कसा असेल? गेली 8 ते 10 दिवसापासून आम्ही ताईच्या मार्गदर्शनाखाली ताईच्यासोबत आम्ही गावखेड्यामध्ये फिरतोय. प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोहोचलोय आणि प्रत्येक घराघरापर्यंत आमचा प्रचार आता पूर्ण झाला आहे. आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आम्ही आणि आम्हाला खात्री आहे की नक्कीच बीड विधानसभा मतदारसंघामध्ये ताईच्या नावानं गुलाल लागेल. मनोज दादा आज बीड जिल्ह्यात येतात, काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं आणि कशा पद्धतीनं त्यांना तुम्ही साकडं घालला? मनोज दादा बीड जिल्ह्यामध्ये आहेत. निवडणुकीचा काळ आहे, 2 दिवसानंतर मतदान आहे. अशा परिस्थितीमध्ये मनोजदादा जे आत्महत्याग्रस्त यांना सांत्वनासाठी येत आहेत, मनोजदादांना माझी आजच्या निमित्तानं अशी विनंती आहे की जे समन्वयक नावाचे जे इथं लोक काम करतायत, मनोजदादांच्या नावाचा गैरवापर करतायत, मनोजदादांना प्रत्यक्ष ते बदनाम करतायत. मेटे साहेबांनंतर मराठा समाजासाठी गर्दी जमवणारा नेता म्हणून जी मनोजदादांची इमेज आहे, ती इमेज डागाळण्याचं काम त्यांची ही चांडाळ चौकडी करते. त्यांचं नाव का वापरते? नाव वापरल्यानंतरही त्याचा खुलासा होत नाही. दादांचा स्वभाव असा आहे की ते कुणाला दुखवत नाही. समाजातला प्रत्येक माणूस ते त्यांच्या स्वतःच्या लेकरासारखं समजतात. अशामुळं परंतु प्रत्यक्ष ज्या माणसांनी या मुंबईच्या वेशीवर लाखो करोडो लोक जमा केले, महाराष्ट्र शासन हादरून टाकलं, त्या लोकांना हे 10-15 लोक बदनाम करतायत, त्यांच्या नावाचा गैरवापर करतायत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यामुळं लोकांना कदाचित असं वाटू शकतं की हे दादांनी संभ्रम निर्माण केला आहे. आम्हाला खात्री की मनोजदादांनी हा संभ्रम निर्माण केलेलं नाही आहे, परंतु ज्यांनी निर्माण केला आहे त्यांना कुठंतरी चाप बसला पाहिजे या मताचं मी. राजकीय स्वार्थासाठी कुठेतरी समाजाला वेठीस धरणं आणि समाजाची प्रतिष्ठेची ही निवडणूक तयार करणं, अशा पद्धतीचं वातावरण सुरू आहे का? आणि हे कितपत योग्य? काय माहिती आहे का, एकतर एका जातीवर एका समाजावर निवडणूक जिंकता येत नाही हे मनोजदादांनी स्वतः सांगितलेलं आणि तेवढं राजकीय आकलन आम्हाला पण आहे. परंतु विषय असा आहे की हे समाजाचे ठेकेदार झाले कधी आणि ह्यांना केलं कुणी, हा खरा प्रश्न आहे. मग आम्ही ह्यांच्या वतीने बोलतो आणि समाजाला बोलतो म्हणजे काय? म्हणजे एक 10-5 लोक किंवा 25 असू द्या, 5 असू द्या, कुणीही कुठल्या जातीचा मालक होऊ शकत नाही. सरंजामशाही केव्हाच बुडालेली आहे. आता लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये असले प्रकार अतिशय निंदनीय असं माझं मत आहे. आपण पाहतोय हे शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि उमेदवार ज्योतिताई मेटे होत्या. एकंदरीतच बीड विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाची भूमिका घेतलेली आहे, त्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी जे चित्र स्पष्ट आहे ते क्लिअर कट करावं आणि जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम देखील दूर करावा. एवढंच नाही तर